देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते। आठवडाभरात दुसऱ्यांदा वाढ झाल्यानं सर्वसामान्य माणसांच्या खिशाला या ठिकाणी कात्री लागलेली पाहायला मिळते आहे। पेट्रोल आणि डिझेलमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे। पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी या ठिकाणी महागलेलं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पेट्रोलचे दर हे 109 रुपये 53 पैशांवरती पोहोचलेले आहेत, तर डिझेलचे दर जे आहेत ते 96 रुपये 6 पैसे एवढे पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। आठवड्याभरातून ही दुसऱ्यांदा दरवाढ झालेली पाहायला मिळते आहे। गेल्याच आठवड्यामध्ये जवळपास 3 रुपयांनी या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते वाढलेले होते। सध्या तुम्ही बघू शकता की कोकणाला सध्या इंधनचा जो पुरवठा आहे तो मागणीनुसार या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही आहे। खूप कमी प्रमाणात या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपावरती पोहोचताना पाहायला मिळते। मोठ्या संख्येने सध्या पर्यटक पण आलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया की नेमकी काय परिस्थिती आहे। सर, काय सांगाल, पुन्हा एकदा भाववाढ इंधनाची भाववाढ सरकारने 3 रुपये एकदा आणि 87 पैसे एकदा अधिकृत केली, तरी प्रत्यक्षात कर धरून ती 4.25 रुपयाच्या पुढे जाते। त्यामुळे जे मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पूलमध्ये येणारे लोक आहेत त्यांचीसुद्धा ट्रॅव्हलिंग कॉस्ट वाढलेली आहे। आणि दुसरी एक गोष्ट झालेली आहे की सध्या डिजिटल सिस्टीममध्ये पेट्रोलचा साठा कंट्रोल होत असल्याकारणाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरजून होणारा सप्लाय हा एक प्रकारे अघोषितरित्या कोटा सिस्टीमवर गेलेला आहे। त्यामुळे आठवड्यातून 2दा किंवा 3दा पेट्रोल पंप बंद आहेत अशी परिस्थिती असते। आम्ही आता निवृत्त आहोत, तुम्हाला जाणवत नाही, पण जे रोज नोकरी करतात त्या लोकांना मात्र खूप याचा त्रास होतोय। नक्की आपल्यासोबत आणखी काय आहेत, काय सांगाल, दरवाढ पुन्हा एकदा दरवाढ काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी दर कमी केला असं काल मी ऐकलं। काय आता तेच बघण्यासाठी मी आता या पेट्रोल पंपावर आलेलो आहे। त्यामुळे आता पेट्रोल पण दर कमी झाला आहे आणि म्हटलं पेट्रोल पण भरून घ्यावे अशी माझी हे आहे। बघा, बरोबर, दर वाढलेत, पण दर वाढले किती रुपये, आता 3 रुपयाने वाढले होते, परत आता टॅक्स कमी केला असं त्यांचं म्हणणं आहे। दर वाढले परत वाढले, पण काल मी असं ऐकलं मी की या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन काही आता काय सांगाल, सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री नक्कीच। काय वाटतं, बजेट कोलमडणार काय? हो हो, सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री या ठिकाणी पाहायला मिळते। पुन्हा एकदा भाववाढ झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेल दरवाढ पाहायला मिळते। काय सांगाल, सामान्य माणूस म्हणून काय वाटतंय? काय काही काय सांगाल, दरवाढ झाली त्यामुळे काय परत एकदा फटका बसेल, बजेट कोलमड? सामान्य लोकांचे हाल झालेत, सामान्य लोकांचे हाल झालेत। नक्कीच या काही बोलक्या प्रतिक्रिया आहेत। मी बघू शकता की मोठ्या संख्येनं सध्या पेट्रोल पंपावरती या ठिकाणी वाहनधारक जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। मात्र आज देखील या ठिकाणी दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांचं बजेट या ठिकाणी कोलमडताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।